Elena
चरित्रे केले नारायणे रांगता गोधने रचितहि हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे ही करणे पोहते आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझे वाणी तुझे भरले गुणनाम ऐशी देई प्रेम सर्व कळा शरण शरणाई आज या पवित्र आणि पावन भूमीत गंगेच्या किनाऱ्यावर नाथरायांच्या निर्वाण स्थळाच्या जवळ नाथषष्ठीच्या निमित्ताने आलेले सर्व वैष्णवजन आपल्या सर्वांवर ज्यांचं कृपाछत्र आहे
ते श्री सद्गुरु संत गोदड महाराज त्यांच्या कृपेने आपण या ठिकाणी आज हा सोहळा संपन्न करू. गुणीजन टाळकरी सगळे आपल्या तालुक्यातले पंचक्रोशीतले सगळे आमच्या भाऊच्या नेतृत्वाखाली हे सगळे टाळकरी चांगले पेटी मास्टर मस्त आहेत. आपण जाणकार सुज्ञ श्रोते आणि माझ्या माय माऊली ज्यांच्या नेतृत्वात हा उपक्रम चालू आहे ते परमपूजनीय आदरणीय हरिभक्ती परायण प्रवीणजी उर्फ दादा घुले पाटील यांच्या संपूर्ण संकल्पनेतून हा उपक्रम चालू झालेला आहे. या उपक्रमाची ख्याती जवळजवळ मराठवाडा आणि आपला भाग मध्य महाराष्ट्र या सर्वांमध्ये ही ख्याती पसरलेली. येता जाता रोडने सुद्धा एखादा कटआउट पाहिला माणसाने की त्याच्या मनामध्ये एक वेगळी भावना तयार होते आणि ही भावना त्याला सद्गुरु गोदड महाराजांचं दर्शन घडवतं. एका चांगल्या परिपक्व विचारातून हा उपक्रम निर्माण झाला. तो काही स्पर्धा म्हणून नव्हे, स्पर्धा म्हणून नको त्या भागाच्या आपल्या तालुक्यातल्या दिंड्या पण निघायला लागले. आता जवळजवळची माणसं या स्पर्धेच्या युगात आपलं स्वतःच स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडत असतात, पण ते फारसं फायद्याचं होत नाही. तुमच्या माहितीसाठी गेली 55 वर्ष कीर्तन करतोय. दयानंद महाराजांना एखादी बारकी दिंडी काढता आली असते ना. ही परवा कीर्तनकार झालेली ज्याला आचार नाही, ज्याला विचार नाही, ज्याच्यात भक्ती नाही, कधी साधना नाही, त्याने 4 टकुची घ्यायची की निघायचं कुठं तरी. फार फायदा होत नाही. पण मूळ असणाऱ्या झाडाचं एखादी जरी त्याची मुळी कट झाली तरी त्या झाडावर त्याचा थोडा परिणाम होतो. अशा मुळ्या ह्या ज्या येतात या झाडाच्या गोदड महाराजांच्या पंचक्रोशीत तशी एकही दिंडी दुसरी निघायला नको. एकही दिंडी नको, एकच याच मार्गाने यायला पाहिजे. निघाली कापरवाडीतून, निघाली बर्गेवाडीतून, निघाली कुठं चालून कोरेगावातून, निघाली कुठं इकडून. ही गावाची नाव घेऊन सांगितले मी. काही गरज नसताना हा उपक्रम आहे. हा पुढं भविष्याला ही फार चांगला आहे अशातला भाग नाही. म्हणून फार जपलं पाहिजे संस्कृतीला, चांगल्या ओघाला जपलं पाहिजे आणि प्रभावाला सोडून कधी सुख लागत नाही असा नियम आहे. माशाने प्रभाव सोडला की तडपडावं लागतं त्याला वाळू मध्ये. त्याला वाळू तडपडण्याशिवाय नाही. फार मोठ्यांचा एक विचार आहे. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड त्याने म्हटलं की प्रभाव बरोबर वाहत राहून तुम्ही प्रभाव पतितांना बाहेर काढू शकाल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास केला तर तुमच्या वाट्याला फक्त कष्ट येतील. मायबाप कष्ट येतील. टाळायचे आपल्याला मिळायचे एकमेकात. इथं सगळ्यांना अधिकार येण्याचा, कशाला बाहेर जायचं. आमच्या साधू संतांनी ही परंपरा सर्वांसाठी निर्माण केली. लहान असो, थोर असो, विद्वान असो, ज्ञानी असो, पंडित असो, कोणत्याही जाती जमातीचा असो,
हे सगळे बांध तोडून टाकून सगळ्यांना आव्हान केलंय त्यांनी की या या रे या रे सगळी या सज्जन या दुर्जन बी या देवाच्या दरबारात दोघांनाही स्थान असतं. तुम्ही म्हणाल सज्जनालाच देव जवळ घेतो असं काय नाही. आपी चैत सुदुराचारो भजते मान अनन्य भाव साधुरेवच मंतव्य सम्यक व्यवस्थित आहे. भगवान गीतेत सांगतात सगळेजण या. दुराचारी असेल तरी या. काय भगवंताच्या भेटीला पुतना काय माळ घालून गेली होती काय? पुतना राक्षसीन भगवंताकडे आली त्यावेळी काय तिने गण लावला माळ घातली असं काय नाही. मारायलाच आली होती. बका असो मारायलाच आलेलं काळ नेहमी मारायलाच यांची वृत्ती नव्हती. त्यांची वृत्ती होती. महाबळ भट तो काही देवाला आलिंगन द्यायला आला होता मारण्यासाठीच आलं होत. या सगळ्यांची विल्हेवाट लावतो त्याचं नाव देव असतं. कपट्या महाबळ भटा दिले पिढे दान सोशिली पुतना न लागताचे क्षण अंगणी रांगता उपटिले विमला अर्जुन आणि माते खाताना वदनी दाखवली भुवने. हा जो परमात्मा आहे ना त्याच्या राज्यात हा कायदा नाही विभाजनाचा. एक संगतेचा कायदा आहे. पण हा एक संघ जिथं माणसं जमतात जिथं चांगल्या चाललंय त्या चांगल्याला कधी लाखाडून चालत नाही. बाबा लाखाडून चालत नाही. पण सगळीजण मंडळी कोण नेतृत्व करत इथं हे माहित नाही. प्रत्येक माणूस सेवाधारी इथला. पडलेली बाटली सुद्धा मोकळी उचलून येतो माणूस पाहिल्या पाहिजे. कोणी गाद्या उचलतय. अहो जी महाराज मंडळी इथं ती सुद्धा वाढण्याचं काम करतात. पत्रावळी उचलण्याचं काम करतात. कोणाला काही वाटत नाही याच्यामध्ये. प्रत्येकाच्या मनात एक भावना आहे की हे आपलं आहे हे माझं आहे. माझं आणि माझं म्हटलं ना की सगळं काम बघायला आपलं म्हणल्यावर जरा पांत आपलं आणि माझं याच्यात मोठा अंतर आहे. माझा बघा ना हा शब्द जिथं जिथं वापरलाय संतांनी तिथं किती जवळीक आहे. माझ्या विठोबाचा कैसा माझा शब्द माझा शब्द बघा ना स्त्रिया उच्चारताना सुद्धा हा पुरुष माझा नवरा आहे असं कधी म्हणणार नाही की आपला आहे. कळलं तुम्हाला? आपला म्हणल्यावर सार्वजनिक झालं. काय आपला आणि माझा याच्यातला फरक आपल्या लक्षात आला की काम बघायला. माझा महत्वाचा माझा देव मी देवाचा याच्यापेक्षा दुसरी भाषाच नाही. आणि ह्या वाळवंटात मायबाप हे वाळवंट ज्याच्यामुळं पुनीत झालं पवित्र झालं हे कीर्तिमान झालं. तिने लोकात ज्याची कीर्ती या वाळवंटाची पसरली मायबाप या नाथांमुळं. काय अधिकार होता माझ्या महाराजांना नाथ बाबांचा अधिकार बस. अरे एक पैची चूक हिशोब लेताना झाली होती. एक पैची त्याच्यासाठी रात्रभर दिवा जाळला ज्या माणसाने रात्रभर. आणि सकाळी जनार्दन स्वामी पहाटे उठून पाहिलं तर नाथाच्या खोलीतला दिवा या मुलाच्या खोलीतला दिवा जळतोय म्हणून दरवाजा उघडला आणि
त्याच वेळेला ती चूक सापडली, ती पैची चूक सापडली आणि नाथराय खळखळून हसले. सापडलं म्हणजे सापडली चूक. जनार्दन महाराज स्वामी म्हणतात, गुरुजी त्यांचे कसली चूक म्हणजे एक पैची चूक. एक पैची चूक सापडली. अरे एक पैची चूक सापडल्यावर जर तुला इतका आनंद होतोय, मी जर ब्रह्मानंद दिला तर तू काय आनंदात होशील. त्याच्यासाठीच पै धुंडाळत होतो मी. काय ही पै धुंडाळायची ती तेवढ्यासाठीच. काय अधिकार नाही ग. रामायण निघून झालं. कुठे काका मागे काका इकडे रामायणाचा आलंय. बस या रामायणाची खंडना खंड लिहित गेलेला आणि आयुष्याचा सूर्य अस्ताचलाकडे जायचा अनुभवला नाथराय. आणि काही भाग लिहायचा रामायणातला राहिला होता. अशी विद्वान मंडळी सांगतात की युद्धकांडाच्या काही ठराविक भागापासून पुढं हा भाग लिहायचा राहिला. त्यावेळेस नाथांना विनंती केली सगळ्यांनी की नाथराय हे पुढचं काम कोण करेल. अवघे जेवण्यात तरबेज जो फक्त सेवाच करणारा, ज्याने कधी व्याकरण बघितलं नाही, ज्याला कधीही एखादी पदवी प्राप्त झाली नाही, काही एखाद्या विषयाचा PhD नाही, तो नाही. नावच मुळात गावबा. नाथरायाने सहज म्हटलं, माझ्यानंतर माझा गावबा लिहिल. एकाच विषयासाठी सांगतो. आतापर्यंत संशोधक लाखो जन्माला आले, पण गावबाची ओळी कुठून निर्माण झाली हे अजून कोणालाच कळलं नाही. माय बाप काय गावबाची शक्ती नाही. गावबाच्या मस्तकावर हात ठेवला नाथबाबांनी. ते म्हणले मी कसा काय करणार हे. ते म्हणले काळजी करू नको. काय मस्तकावर हात ठेवला गावबाचा. हात चिंता न करावी. एकदा हात लागला, स्पर्श झाला हाताचा, त्या हातात इतकी शक्ती नाही बाप. ब्रह्मांडाची ऊर्जा संतांच्या हातामध्ये असते. मस्तकावर हात ठेवला, स्पर्श झाला, त्याला आमच्या भाषेमध्ये, शास्त्रीय भाषेमध्ये शक्तिपात म्हटलं जातं. मधुवनामध्ये ध्रुवाच्या गालाला स्पर्श केला शंखाचा भगवंताने. काय घडला चमत्कार. मधुवनी ध्रुवाशी केले, जैसे कपोल शंके शिवितले, आणि वेदाची हिमती ठेले. ते तो लागला बोलो. काय मजा आहे बाबा. नुसतं स्पर्श केल्यावर नारद महर्षींनी वाल्या कोळ्याच्या मस्तकावर स्पर्श केला. काय चमत्कार केले रामायण.
सांगतोय. नाथांच्या मुलाचं नाव हरिपंडित होत. काशीमध्ये पंडित पदवी घेऊन आले होते. इथं आल्यावर ते व्रतस्थासारखे राहायचे. दुसऱ्याच्या हातचं पाणी नाही, स्पर्श केलेलं अन्न घ्यायचं नाही. अत्यंत कडक सोडलं, इतकं कडक सोडलं की ते बोलणंच नाही. आणि नाथरायांना तर सगळेच चराचरात परब्रह्म पाहणारे नाथराय. अरे गाढवातला देव ज्याने ओळखला मायबाप आणि गाढवाला पाणी पाजलं, गंगेचं काशीहून आणलेलं. आताही लोकांनी कुंभमेळ्यातून बऱ्याच बाटल्या काही वाटल्या, काही पाजलं पाणी लोकांना. तरी एक नेता म्हणला हे पाणी दूषित आहे, कशाला रोग होऊन घ्यायचं. इतकी बुद्धिवादी असते, त्याचं नाव नेता म्हणलं जात. नको तिथं आपल्या बुद्धीचं तारण तोडतो येणे. काय करायचे, तुझी गरज नाही. त्या पाण्याच्या पवित्र अंतःकरणाने त्या पाण्याकडे पाहिले. ही गंगा आहे. या गंगेचं वर्णन काय केलंय शंकराचार्य. तुमच्यासाठी खास एक श्लोक सांगतो. भगवती तव तीरे नीर मात्रा शनोहम विगत विषय तृष्णा कृष्ण आराधयामी सकल कलुष भंगे स्वर्ग सोपान संगे तरण तर तरंगे देवी गंगे प्रसिद्ध म्हटलंय. की गंगेचं वर्णन शंकराचार्याने केलं. काय मजा आहे, केवढा आनंद आहे. एके दिवशी एक बाई आली ब्राह्मणाची, वयोवृद्ध होती आणि नाथाच्या पायावर डोकं टेकून, नाथा मला असं सांगितलंय, माझी परिस्थिती गरिबीची, पण एका शास्त्रीने मला सांगितलं 1000 ब्राह्मण जीव घालवला. माझ्याकडे ते ऐपत नाही. 1000 ब्राह्मण जीव घालण्याची ऐपत माझ्याकडे नाही. पण माझं मन मला सांगतंय, माझी विचारधारा मला सांगते, नाथा तुम्हाला एकाला जेव घातलं तर 1000 ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य लाभलं मला. तर काही कृपा करून माझ्याकडे तुम्ही जेवायला याल का. नाथाला ती वृद्ध ब्राह्मणाची बाई बोल. हरिपंडित जवळच बसलेलो. तो म्हटला, हे उठ, नाथ असं कुणाच्याही घरचं खात नाही. मी त्याचा मुलगा आहे, काशीहून आलोय. नाथराय म्हणजे जरा छान ऐकू देत. म्हातारी वयस्कर आहे, तिची इच्छा आहे, माझ्यावर श्रद्धा आहे तिची, ती असू द्या. तिच्याकडे जेवायला जायचं ना, कोण स्वयंपाक करेल. आणि या बाईच्या हातात स्वयंपाक खाणार का हे म्हातारीच्या तुम्ही. म्हणजे नाथराय म्हणजे मग असं कर, शिदा त्यांचा स्वयंपाक तू जाऊन करते. हो, नाथराय होते ते. हरिपंडिताला स्वयंपाक करायला पाठवलं. त्या ब्राह्मणीला पात्राला हात लावून दिला ना, गेल्यावर पाणी शिंपून स्वच्छता टाकते स्वतः केली हरिपंडित. आणि मोठी मजा आहे. जेवायला बसले नाथराय. पत्रावळीमध्ये ज्या निरनिराळ्या भाज्या चटण्या काही असेल ते पकवान वाढलं. जेव्हा नाथा ती म्हातारीची इच्छा होती की माझ्या हाताने एक घास ताटात वाढावा, पण हरिपंडिताने हात लावून दिला नाही. शेवटी जेवण संपलं. त्या म्हातारीची शेवटची इच्छा होती की पान उचलून तरी मी बाहेर नेऊन ठेवावं. हो, पत्रावळी. पण हरिपंडिताने त्या पत्रावळीला सुद्धा हात लावून दिला नाही. स्वतः पत्रावळी उचलली आणि उकेंड्यावर नेऊन टाकली बाहेर. माघारी येऊन पाहिलं त्याने तर तिथं पत्रावळी होती दुसरी. ती पत्रावळी नेऊन टाकली की तिसरी. 1000 हेल्पटर हलावं लागलं मायबाप हरिपंडिताला. बाप महाराज असताना पोरं दलिंदर असली ना, वाटळ होतं परमार्थाचं मायबाप, वाटळ. हो, परमार्थाला पोषक लागतात माणसं.
आणि मग त्याला कळलं हरिपंडिताला हे आमचं म्हातारं साधन आहे. संत हा विचार आहे. संत ही जीवनाची पारदर्शक दृष्टी आहे. संत तत्वज्ञानाची बैठक आहे. संत श्रद्धेची कसोटी आहे. संत विश्वाला आपलेपणाने जवळ घेणारं व्यक्तिमत्व आहे. संत हे शब्दांच्या पलीकड समजून घेणारा विषय. संत नुसता शब्द 2 अक्षराचा आहे पण त्याच्या आत जे तत्वज्ञान सगळं दडलंय ना मायबाप ते नाथांच्याकडे पाहायला मिळत. म्हणजे एवढे अधिकार संपन्न नाथ त्यांच्या कुळात त्यांच्या परंपरेमध्ये नारायणनाथ जन्माला आले. कोण? नारायणनाथ. आणि महाराजांना अनुग्रह त्यांच्याकडून मिळाला. म्हणून ही परंपरा जी आहे ती नाथ संप्रदाय म्हणजे दत्त संप्रदायाची परंपरा. या 3 परंपरा आहेत. एक चैतन्य परंपरा, एक नाथ परंपरा आणि ही दत्त परंपरा आहे. नाथ परंपरा ही ज्ञानोपरायणकडे आली. आदिनाथ उमा बीज प्रगटले ही परंपरा आहे. चैतन्य परंपरा जी आहे ती तुकोबरायाकडे आली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची आपली परंपरा. आणि ही दत्त परंपरा अवधूतापासून यदूपासून या परंपरेचा उद्भव झाला. तो शबल ब्रह्मापासून ते नाथरायांपर्यंत. म्हणून ही 3री परंपरा. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो या 3 परंपरा जिथं एकत्र येतात ती वारकरी परंपरा. मायबाप वारकरी परंपरा. वारकरी या 3 परंपरेच्या वेगळा नाही. या वास्तवात आपण आलोय. या वातावरणात आपण आलोय. या वातावरणाशी समरस होणं हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. माहिती आपल्या परंपरा सांभाळणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण कार्याचा हा जो अभंग आहे तो श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायाचा, ज्याच्याकडे विवेक हा अंतःकरणातून निर्माण होत होता. बुद्धीचं बौद्धव्य जिथं संपत तिथं ज्याच्या ज्ञानाची सुरुवात होते. जिथं मनपणाने असतं तिथं विचाराला गती मिळते. जिथं चित्त चैतन्याशी एकरूप होत. आणि सांगायचं विसरून जात. एक गोडगोळी सांगतो काम वागवतो ज्ञानेश्वरी. चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळली जेथीच्या तेच. ज्ञानोबराय सांगतात अरे चित्त चैतन्याशी जिथं एकरूप होत असं ते स्वरूप आहे. अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेत संत होते. तुकोबराय होते, ज्ञानोबराय होते, नागबाबा होते. आणि त्याच पंक्तीत बोधर महाराजांसारखा महान साधू या पंक्तीमध्ये निळोबरायांपासून आजपर्यंत पाहिला. हे सगळे संत मांदियाळी महाराष्ट्र ढवळला याने. हो
त्यांची इच्छाच अशी होती हरी भजनाला हे संपूर्ण विश्व लागावं. हरी भजनी धवळले हे जग. हो, हा धवळलं पाहिजे. धवळणं या शब्दाचा अर्थ ढवळणं करून. धवळणं म्हणजे प्रकाशमान बनवणं, आनंदी बनवणं, उत्साही बनवणं, ऊर्जा सहित रोमारोमात निर्माण करणं. हे ज्या श्रीमंत संत साधू महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत, भंडाऱ्याच्या पायथ्याला, इंद्रायणीच्या तेयावर, देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावात, बोलोबा कनकाईच्या वंशात हे ज्ञान रत्न जन्माला. विश्वंभर बाबापासून 7 पिढ्या परमार्थाचा वारसा त्याला लाभला. आणि मराठमोळ्या शब्दांना एका बाजूने तत्वज्ञानाचे आणि दुसऱ्या बाजूने भक्तीची जोड देऊन भक्ती आणि शक्ती याचा मिलाप ज्याने आपल्या तत्वज्ञानात केला त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा बाळ क्रीडेमधला पहिला अभंग आज कीर्तनाला. महत्वाची गोष्ट सांगू. भगवान परमात्म्याचे जे अनेक अवतार आहेत त्याच्यामध्ये 10 अवताराला प्राधान्य. त्यांनी असंख्य अवतार भक्तासाठी वेगवेगळ्या रूपामध्ये घेतलेले आपल्याला पाहायला मिळते. पण इथं कच्छ, मत्स्य, वराह, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि बौद्ध किंवा कलंकी या दशावतारात ज्या ज्या वेगवेगळ्या कारणास्तव जे जे अवतार घेतले त्या अवताराचा नाश तुकोबारायाने जरा मागवा घेतला. हे परिस्थिती आणि निसर्ग याची तडजोड आहे. कधी भाऊ मंडलावर मानवी जीवाचं अस्तित्व उदयाला आलं त्यावेळी तो पाण्यातूनच जन्माला. पहिला जीव हा जलचर आहे, तो पाण्यातही पाण्या वाचून राहू शकत नाही. मग कालावधी गेला आणि दुसरा जीव जन्माला आला, तो पाण्यामध्ये बी राहायचा आणि जमिनीवरही राहायचा.
पहिला मच्छ आणि दुसरा कच्छ कासव, तिसरा पाण्याची आवड आणि भूमीवर मस्त राहायचं, अंधाधुंद पहाड, अफाट ताकद, तो वराह जन्माला. पुढं आणखी क्रांती झाली या सृष्टी मंडळाची. मग काही वेळेला इकडलं काही तिकडलं काही घेऊन मिक्स करून मग मुख मात्र सिंहाचं, शरीर मानवाचं असा जन्माला किंवा अवताराला आला तो नरसिंह. आणखी प्रगती झाली आणि धनुर्धारी राम जन्माला आला. हेतू एकच आहे याचा. राम म्हणजे असं दोन्ही पायावर वगैरे असं पोझिशन मध्ये उभा राहणार नाही गडी. सतत माग पुढं पाय आणि हातात धनुष्य. हे क्षात्र तेज आहे, हे क्षत्रियाचं तेज आहे. क्षत्रियाने असं दोन पाय असं वाकून मुजरा नाही शोभत त्याला. क्षत्रियाने कधी मुजरेगिरी करायचीच नाही बायको. मुजरा करायला लावायचा, मुजरा करायचा नाही त्याने क्षत्रिय. लाचार बनलेले गडी कोणासमोरही मुजरे घालतात. काही काम गरज नाही ते. तुझा स्वाभिमान रामाने जपला आणि एक आदर्श तुमच्या समोर माझ्या समोर ठेवला. वर्णनच आहे. लोकाभिरामं रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम. राम हा आदर्श पुरुष जन्माला. पण या आदर्शाने या भूतलावर सगळ्यांचं जीवन सुखरूप होईल का नाही याची चिंता वाटून बरेच आदर्श मोडून काढणारा कृष्ण जन्माला आला. त्याने आदर्श मोडले. इकडं सत्यवचन, इकडं प्रसंग पडला की खोट. कृष्णाच्या बाबतीत प्रसंग पडला, अडचण आली की नरोवा कुंजरोवा. इकडं थोडीशी चपळाई दाखवली कृष्ण अवतार. मग असे 10 अवतार जे भगवंताने घेतले. कृष्ण म्हणजे काय? नाथांनी भागवतात त्याचं वर्णन केलं कृष्णाचं. ब्रह्मानी चोरी करी, देवानी व्यभिचारी, पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी हेही पदी दाखवली. ब्रह्म म्हटलं की चोरी विषय नाही, देव म्हटलं की व्यभिचार नाही, आणि पुत्र कलत्र म्हटलं की ब्रह्मचारी नाही. असे सगळे गुण विरोधात दाखवणारा त्याचं नाव कृष्ण. त्याने हे 10 चरित्र कशासाठी केली? भगवंताने चरित्र केली ती नाटकी स्वरूपाची चरित्र होती. ते एक नाटकच होत. हे सांगायला अभंगाचं दुसरं What
शब्द आहेत माझे तुकोबरायचे. त्याने शब्द वापरताना सोंग असा शब्द वापरला. सोंग म्हणजे एखाद्याची नक्कल करणं. तिच्यात सत्यत्व असलं तरी किंवा नसलं तरी ते समाजाला भासू न देणं असा नटनाटकीपणा या कृष्ण चरित्रामध्ये पाहायला मिळतो. सोंग आहे. फार पूर्वी गंमत होती. शिमग्याच्या दिवशी सोंग निघायची पहिले आणि ती पाहायला लोक असायचे. शिमग्याचं सोंग अजून मी म्हणलं जातं. दौंडमध्ये एक श्रीमंत म्हातारी होती. 4 चोरांनी ती म्हातारी रात्रीच धरली जाऊन तिचं संपत्ती हरण केली आणि ताटी बांधली. त्या म्हातारीला जिवंत ताटीवर बांधलं. गुलाल टाकला, फुलं टाकली, सगळं. आणि 4 चोर 5 चोर होते. त्या चौघांनी खांद्यावरून 5वेने निघाली चोर. म्हातारी मोठ्या मोठ्याने ओरडायची की हे चोर आहेत, मला जिवंत जाळायला चालवलंय. ही 4 जण खालूनच म्हणायची, बुढी सच बोलते पण सुनताय कोण? बुढी सच कहती पण सुनताय कोण? कोण आहे ऐकायला? सगळे लोक म्हणजे आजच्या सारखं भारी स्वर्गच ना. कळलं जाळली जिवंत म्हातारी. काय बघा का माझ्याकडे गेलं चोरणे. अकबर बादशाच्या काळामध्ये एका बहुरुप्याने वाघाचं सोंग आणलं. धान्या वाघ मोठा पट्ट्याचा. 2 शिपाई धरलेला त्या लोकांनी. त्यांच्याच माणूसच चमडा घालून वाघ केलेला होता. दरबारात आले तो गुरकायचा. ह्याच्यावर धाव त्याच्यावर धाव. एक सरदार होता त्याच तिथं उभा राहिला बादशाच. तो म्हणला रे काय झालं, कशाला इतका बोलून धरतो? म्हणला वाघ आहे साहेब. हे तो म्हणला सोड, काय करत ही मारकाट. सोडल्याबरोबर त्याने नख्यानेच दरबारात सरदार मारला. जीवच झाला. 1 लाख मोहरात बक्षीस दिले. पण झोपच आहे ना अकबराला. ₹1,00,000 गेला आणि 1 गडी गेला सरदार कामाचा. बिरबलाला बोललो म्हणजे काही कर पण बदला घे. मोठी माणसं दम काढून बदला घेत असतात. बारकी जी असतात ती लगेच बांधाकडे सारखत असतात. लहानांचा बदला वेगळा, मोठ्यांचा वेगळा. बिरबला ₹1,00,000 गेले आणि सरदार गेलाय. काहीतरी कर, तुम्ही काळजी करू नका म्हणतात. सगळी किंमत चुकी होती. बिरबल त्या कलाकाराच्या घरी गेले त्या बहुरुप्याच्या आणि त्याला सांगितलं बादशाला तुझं कालचं सोंग फार आवडलंय, पण आज एक त्यांची इच्छा आहे सोंग आणायची. ते म्हणजे कसलं? सतीला जाण्याचं सोंग आणावं लागल. काय बोलतो मी लक्षात आलं? सती जाण्याचं सोंग आणावं लागल. काय मोठी मजा. ज्या कलाकाराने ज्या बहुरुप्याने वाघाची भूमिका केली त्याने सतीची भूमिका केली. ताटी पुढे चाललेली, गुलाबाचे रांगोळ्या काढलेल्या लोकांनी, हळदी कुंकवाचे सडे, बाण भरलेला मळवट तिचा त्या बनलेल्या बहुरुप्यात. पण काय मायबाप कधी कधी असं वाटत ही सती गेली, ताटीवर जाऊन बसली, अक्षरशः आग लावली ह्याने, जळून खाक झाली, पण खाली उतरण्याचं मनात सुद्धा आलं नाही. हो, त्यावेळी बादशाने बहुत अच्छा. अरे सोन हिंदुस्थानातल्या व्यक्तीने सोन घेतलं साधं बहुरूपी धरी संन्यासाचा वेश तयास बहुरूप्याच मायबा. पण त्या सोंगाला डाग लागू दिला नाही.
त्या भूमिकेला निष्कलंक ठेवलं. असे कलाकार भूमिकेत जगतात एका जगण्यासाठी. आपण तो वारकरीत मायवा आपण किती निष्ठेने जगलो पाहिजे हे समजून घ्यायला गरजेचं. म्हणून सोंग आहे हे सोंग साधिले या रूपे अनंते. या बाबतीत मी माझी वाचा कशी काय वर्णन करण्याला असमर्थ आहे. तुकोबाराय म्हणतात अभंगाचं दुर्पद. माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे तुमच्या संगीताबद्दल माझी वाणी सुद्धा आता शांत झाली. त्या वाणीला तर काही राहिलंच नाही. वाणी आता काठाप घेऊन उभा राहिली. आता ही वाणी नाही. मोरोपंतांचे कार्य आहे जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे तया लागी वाणी. अरे ज्याची वाणी वेदांत बोलते त्याला वाणी काय पुन्हा म्हण. माझे वाणी तुझे वर्णी गुण माझे वाणी तुझे वर्णी गुण माझे वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझ्या गुणाचा आणि नामाचाच विचार करते. दुसरा विचारच नाही. भगवंताचे जे गुण आहेत 6 गुण मानले जातात. षडगुण ऐश्वर्य संपन्न माझा परमात्मा. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि हे ऐश्वर्य. हे ऐश्वर्य भगवंताचा गुण आहे. बाबा हा भगवंताचा गुण ऐश्वर्य. माझे गोदर महाराज ऐश्वर्य संपन्न होत. त्यांचे श्रीगुरु ऐश्वर्य संपन्न होत. एकटे जेवले नाहीत कधी. 100-200 लोक जेवायला गिरजाई वाढायला तुपाचं भांड पहिल्या पात्रावरून चालू झालं की शेवटच्या पात्रापर्यंत बंदच नाही. मधला जे गॅप आहे त्याच्यावरून बी 10 चालायचे. चमचे नव्हतं त्या काळात. अलीकडे वाटोळ केलंय चमच्याने. लय बेकारी केली नाही का. माझं एक शिष्य आहे. मी त्यांची दिंडी 16-18 वर्ष चालवली.
अरुण काका, हो, त्यांचे वडील होते बलभीमाला, आणि तिथून दिंडीत जायचो पहिले सुरुवातीच्या काळात काही दिवस आषाढी. एकदा गाठ पडली दारात, नक्कीमध्ये चहा आले. माझ्या पाठीमागे एक जण दोघं बसली होती. मला चहा त्याने आणून दिला वेटर. मला म्हणजे चहा नाश्ता म्हणलं, नाही नाश्ता नाही चहा घ्यायचा. आणि त्या दोघात गप्पा चालू होत्या. एक जण म्हणला काय भारी हॉटेल आहे, दुसरा म्हणला काय करायचंय तुला. पदार्थ चांगला असणं गरजेचं. पदार्थ तर आहेत म्हणलं, पण डिश इतके भारी इथं, जाऊ दे म्हणला डिश. अरे म्हणला डिशला काय घेऊन बसला, याच्यातला चमचा 10,000 रुपयाला भेटायचा नाही, 10 रुपयाला इतका भारी चमचा आहे. 2-3 वेळा ते चमच्याचं सांगायला लागले होते. दुसरा म्हणला त्याला फार वेळ झालं, तू चमच्याचं लईच मोठे पण सांगतो रे. काय नाही म्हणला, मोठंच आहे तू, मोठे पण सांगू नको म्हणला. तुझ्या आधी मी एक खिशात घातलाय म्हणला घेतला. ते म्हणलं चमच्या खिशात घातला तर कसं, पण मी बी ठेवायचो नाही म्हणला. त्याने मी एक चमचा त्या दुसऱ्या डिश मधला आपल्या हातातून काउंटरवर आला. वेटरने बिल पुकारलं, बिल दिलं. मालकाने विचारलं चमचा कुठं चालवला, बिल दिलं. ते म्हणलं मला एक जादू येते. म्हणलं कसली. हा चमचा जर मी माझ्या खिशात घातला तर ह्याच्या खिशातून काढून देईल म्हणलं. इतकं चमचे बिलिंदर असतात माझ्या. काय चमच्यांनी वाटलं केलं महाराष्ट्रात, काही राहिलंच नाही. आता जाऊ द्या, ते विशेष नको आज. ते गंमत असे म्हणून जीवनाकडे पाहतात गिरजाई वाढायला. बस काल महाराजांनी सुद्धा आपल्या जेवणाबद्दल केवढं विधान वापरलं की गावरान तूप वाढलं जात. काय याच्यापेक्षा काय मोठ्या माणसाने जास्त बोललं पाहिजे. लयच हारगण तुरण, लय मोठ्या शब्दांचा उपयोग. मोठी माणसं थोडंच मोजकं बोलत असतात, आणि ती परंपरा आहे. त्यांच्या मुखाने नाथांनीच आपल्या कार्याचा गौरव केला असं समजायचं. मायबाप हा गौरव आहे आपल्या कार्याचा. चांगल्या कार्याचा गौरव करणं काही वाईट नाही, काहीच नाही. म्हणून माझी वाणी भगवंताचं गुण आणि रूपाचं नामाचं वर्णन करतात. देवाला मागणं मागतात तुकोबा की हे भगवंत आईशे देई प्रेम काही करा, माझ्या हृदयात हे प्रेम दे. देवाला दुसरं काही मागत जाऊ नये. मी सुद्धा गोंधळ महाराजाला काय मागितलं नाही कधीच नाही. कधी मागायचंच नाही. मागायचं झालं तर एकच मागतो, कधी कधी जर हट्टाने मागतो. कथेची सामुग्री देहावसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, रात्री माझी पांडुरंग. हे बघ महाराज, माझ्यावर जर कृपा करायची असेल तर माझं शरीर चांगलं राह. आज उभं राहिलो नसतो दादा, मी काल पडलो, गुडघ्याला लय घास नाही. तुम्ही पाहिले की माझा, यांनी पाहिलं, पडलो खड्ड्यात, चक्कर आल्यासारखं होतं, पडत आणि पुन्हा उठतो चढवतो. काय करत कोण आहे तिथं आपल्याला, कुणाच कोणाच. आमचा ड्रायव्हर मस्त नाहतोय, पडला काय म्हणला काय मेल्या उचलतो का. अरे असली इबलीस नातवंड भागात झाली ना कुठे का. कधी मी सांभाळतो, कुठं काय करू त्याला. बोलतो मी लय रस्त्याने, मी तर त्याच्यावर परिणाम नाही, काय नाही. परिणाम शून्य माणसं मला आवडत नाही. काही बोलत अण्णा काय म्हणत होता सगळं ऐकून घेतो. असलं जर अनुयायी असल्यावर नेतेच दिवाळ काढते. काय करायचं. अरे ज्याला संकेतावरून कळलं पाहिजे, त्याला सांगावं लागलं नाही पाहिजे ह्याला हान म्हणून. नुसतं असं केलं की त्याने जाऊन ठोका टाकला पाहिजे. हान घे हान घे, त्याला सांगू का नको, तू तुला सांग, तुझ्या आईचा बैल तुझ्या टाकावर. गावठी रांगडी मराठी म्हणायची.
ही ती माझी महाराष्ट्रात सगळे धुमाकूळ घातला या भाषेने लय खंदोरे धरून लय तुंप ज्ञान चपाती भासती काय झालं सरळ चपाती भासती म्हण तूप म्हण त्याला वाटलं मी लय शुद्ध आहे. अगं तुझ्या इतक्या शुद्ध जगात ना ही भाषा तुझी शुद्ध कुठे नको तिथं वापरायचं नाही सोंग करायचं नाही. पूर्वी असं आजपर्यंत असा नियम आहे आपला वाड्यातला नाथांचा की भगवंताची घागर आल्याशिवाय पाण्याची तो रांजण बनत नाही. वाड्यातला रांजण बघितला का नाही तुम्ही? हो त्या वाड्यातला रांजण त्याच्याशिवाय बनत नाही. हे कीर्तनात एका गाडीने ऐकलं ते मला मग भजन हरिपाठन काकडान जागरण ही सगळं कुठं ना करण्यापेक्षा वाड्यात जाऊन बसायचं आणि ज्याच्या घागरीने रांजण भरत त्याच्या पाय धरलं की देवाची प्राप्ती झाली. मला इतका कुठा ना कशाला पण देव किती सोंगाडे तिथं जाऊन बसला तो. बसल्यावर घागर का लोक आणून वाचायची पाणी कावडीने आणि एक बाई आली त्याने लांबून पाहिलं म्हणलं ती कशी काय आली गड्या तिथं गावाकडे होते ती कशी आली आणि घागर घेऊन आली पुन्हा थाटात काय नटली काय घरी कधी नटली नाही अशी बऱ्याच बाया बाहेर निघाल्यावरच नाचल्या नवऱ्याला वाटतं घरी नाटावा आता घरी तुझ्या बापाने ठुला हा आनंद नटून थटून निघाली आली आणि पाणी भटल्याबरोबर घागर उपरांडच रांज सगळी लोक त्या बाईच्या पाया पडली पण ह्याला कुठं पडता येत तेव्हा पाया पडलं तर लोक म्हणतात बायकोच मला पण हिथं जरी नाही पाया पडता आलं तर घरी गेल्यावर काय कुठं जाईल मला गडबडीने काय लाह्या बोका घेतला महाराज जसं म्हणलं बाहेर चाटू घेतात खरंच मी काल पुन्हा गेलो खाली तो गड्याच्या बायाच्या आता टपाऱ्या चाटू काय अख्ख्या गावाचा हट्टी ती काय एक चाटू असल्यावर गलीच भागत पाच पाच सहा सहा बायाने ते वापरायचं पण लय नाद वायांना हे असलं असतं त्याच्यामुळे मी आमची म्हातारी आणली नाही नाहीतर चाटून ह्या चाटूला आणलं असतं काय गमत आहे चाटू म्हणजे त्याच्या निघत नाही त्या भांड्यातलं तो पुन्हा चाटून खायचा असतो म्हणून त्याचं नाव चाटू पडलं कळलं तसलं करू नका. जरी मी कीर्तन साहेब त्याने सामान घेतलं गाव गाठलं गडबडीने खाल्ली ती पडशी घरात टाकली. आई म्हणजे लयच गडबड झाली मला ती कुठे ह्याला पाया पडायचं ती म्हणजे ती काय शेणाचं पाठी भरून माग टाकाय गेली. ती म्हणला आली की तो पळतच गेला माग त्या म्हातारीला कळलं ना काठी टिकीत म्हातारी आली आणि माग गेला भूखंड्याच्या त्या बाईने धाक पूर्ण ती शेणाची बांधलेली पाठी अंगावर शेण हात शेणाने बांधलेलं सगळा राडा झालेला महाग वळली की ह्याने पायावर डोकट अंगच टाकलं बायकोच्या डोकट. म्हातारी महागच होती दणकाट जुन्या काळातली म्हातारी आमच्या आजीवनी. आमची आजी 113 वर्ष झाली का मारला आणि काय तर ती मला साई खाऊन देत नव्हती काय काय तरी एके दिवशी म्हणलं मला 5 बहीण मी जर एकटा नातो आणि मलाही साई नाही तर मला कधी ताकदवान कसा पाहिजे हा म्हणजे तू तरी काय माझा विरोधी का म्हणलं मग का साई खाऊ देत हा म्हणजे मिशा येत नाही. कुठल्या विद्यापीठात म्हातारी पदवीधर होणार आता साईचा केसाचा केसा इतका तरी संबंध आहे का आणि गंमत पुढं मला मिशा आल्या मला आता तरी साई खाल्ली म्हणली तुझ्या पोराला यायच्या नाही
म्हातारी गेल्यावरच निवड दाखवून साय आणली मी काय करता असल्या म्हाताऱ्या लई इथलीच नॉलेज नाही काय नाही पण जगात नाही हाड भरपूर फॉस्फरस त्यांच्या हाडात कधीच काय नाही म्हातारीचं आमच्या दात सुद्धा माझं निमक हालत झालं 78 वर्षी जाऊ द्या काय करायचं त्याचं नाव काढाय नको निघालं सोड रे म्हातारी दणकट माग काठी टिकीत आली 5 काट्या मोजून घातल्या पाठीवरती त्या पोराची आमच्या कुळात इतकं दलिंदर कधी जन्मालाच आलं नव्हतं म्हणजे बायकोच्या पाया पडतो लाज वाटत नाही अगं ती म्हणला ही देव आहे हिच्याच गागरीनी रामजण भरला तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय पैठणला गेल्यापासून म्हणते अगं ही हिथंच शेण काढू काढून बरं ती 6 मासाड येत असू द्या सगळं चतुरातो शिरोमणी गुण मुकुटा सकळा मणी धन्य पृथ्वी थोडी वेगळी चाला ठोकून म्हणून हे सोंग साविले या रूपे अनंते पुढे ही बहुतेक करते सगळ्यात मोठं सोंग जे केलं असेल ते रांगताना केलंय भगवंताने रांगत गणी कधीतरी आपल्या कलाकारासाठी त्याला प्रोत्साहन मिळतं मोठं होतं एका मुसलमानानेच करावं मुसलमानाचा साधा गवय असू दे त्याला ख्याल ठुमरी गजल दादरा काही नाही पण बसलेली पाश्चात्य वाह बहुत अच्छा क्या बात है बहुत अच्छा करणार आणि प्रोत्साहन आपल्याला जाऊन पोलिओ झालाय काय कळणार काय झालंय आपल्याला इथं नाही टाळी वाजवली तर पुढच्या जन्मात टोल नाक्यावर वाजवावं इथं टाळीच वाजवली पाहिजे काळा
काळी लोपला अंगो अंगी मुराला छंद भोग भोगिताच्या केला ज्ञान घेऊन गावा त्याला जोरण काढलं आणि परिणाम चांगला 100 टाळी वाजवली की 10 शुगर खाली मोजून बघा शुगर मोजायची आणि 100 अशा टाळ्या वाजवा 10 खाली येते बरोबर आहे तुला बी आहे पण लाडू लय म्हणतो आज मोदी खा लाडू का मला म्हणलं मेलं म्हणजे गेलं लय चांगलं आहे बघा मस्त आहे काय माझं गुन्हे माणसं असं भगवंताने लहानपणी काय खेळ खेळले लीला काय केल्या लहान मुलगा गुडगा टेकत धावत चालत चालायला शिक पण डावा गुडगा कारण उजवा हा राक्षसांच्या मानवर देण्यासाठी देवाने असुरासाठी शापित ठेवला आणि आपल्या डाव्या गुडघ्याचा वापर त्याने आपल्या बाणपणामध्ये डाव्या गुडघ्याने रंगाने रंगणात किती मजा गवळाला दसवंती पण सांगे आले या कृष्णाचे निमन येणे येणे व श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले आनंद असतो हा गाण्याचा वेगळाच आनंद अशा लीला केल्या एके दिवशी मंथन करत होती यशोदा मैया मोठी रवी देहराय तसा मोठा आणि त्याच्यात मंथन चालू घरात काहीतरी उतू गेलं म्हणून बघायला गेली तो ही रांगत कृष्ण तिथं आला आणि डेऱ्यातच उडी टाक पुन्हा यशोदा आली मंथन चालू झालं लोणीचे आहे ना कारण आतल्या आतच ह्या चोर खात होता नवनीताच भक्षण आतल्या आत लोण्याचं करीत शेजारी आली म्हणजे अगं 11 वाजायला आल्या तरी तुझं मंथन चालू आहे ते म्हणले आज लोणीचे आहे ना म्हणलं मग शिळ पाणी वाचून बघ मला चुकलं गणित माझं खलाच झालं ते आवाज बसला चांगलं तो पठाण आणून काय करते आवाज कंठाच्या ज्या स्नायू असतात त्या तुपाने तेलाने लूच होत्या आणि लूच झालेली तार कोणती विण्याची असो कशी असो लूच झाली की ती खर्जात जात आणि जसे तार येईल तो तार सप्तकाकडे मध्ये जाते असा नियम आहे त्याचा आपण ताणत नाही कळलं तुम्हाला लूज झालेली म्हणजे वापशावरच येऊन द्यायला आपण आता की लगेच अर्ध्यात असत काय करते फोटो सोडा बिघडली फोटो दादा कधी कधी गमत वाटते दादा तुमची नियोजनाची पद्धत फार चांगली आहे खाली आमच्या हजारो शेकडो दिंडे आहेत ना माझे बहुतांशी सगळे संबंध आहेत त्या सगळ्यांकडे फिरून कोणीतरी एका जणांनी राव कुणाला वाकरी आणली होती आता इथं आमची मला म्हणजे थोडी खाच महाराज म्या म्हणलं उकाळ आहे का तुझ्या ते मला उकाळ कशाला म्हणलं कुठून मला अरे इथं मुलायम खायला भेटते जाऊ द्या ही नाथांची कृपा आहे काय कमी नाही आणि खाऊ घालण्याचा आनंद माझ्या दादाला आहे बाय बाप माझ्या दादाला खाऊ घालण्याचा आनंद नेत्यात कमी असतो काय बोलतो मी नेत्यामध्ये कमी असतो खाऊ घालण्याचा आनंद कमी असतो खायचा आनंद असतो फरक इतका मोठा आहे एवढा मोठा फरक आता माझा हातच्या प्यात आणि थार थार कापत होता
काय ते स्नायू वगैरे मी कमी झाला असेल. डॉक्टर म्हणजे ह्याच्यावर काय उपाय नाही. एके दिवशी म्हातारीने चहा दिल्यावर म्हणजे लयच खातात हात कापते. काय बोलली ती आमची. चहा पिताना दूध पिताना जेवताना हात हातात कापतो, पाकिट घेताना का नाही कापत. म्हणजे घरचीच आम्हाला विरोधक असल्या ना दिली भाऊ मी ती सगळ्या लोकांना सांगते मी म्हणून ना देऊला उठवानाच्या उलट्या बाबा. कधी कधी संसार बी मजेशीर आहे, पण मजेशीर संसार करायचा, परमार्थ चांगला करायचा. रांगताना चारित्र केलं, पुढे खेळता खेळही खेळले होतो तो वाट्यापाट्या लगोऱ्या चोऱ्याही केल्या. काय चोऱ्याही केल्या, त्या सगळ्या विस्ताराच्या कथा आहेत मोठ्या मोठ्या. पण खेळ खेळले त्याच्यात होतो तो वाट्यापाट्या लगोऱ्या विटी दांडू या खेळाला प्राधान्य होतं त्या काळात. आणि सगळ्यात खेळ गाजला त्याचं नाव असा हा खेळ वाळवंटामध्ये म्हणलं म्हणतो. खेळ मांडीला वाळवंटी क्रोधाभिमान खेळ मांडलेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई. क्रोधाभिमान केला पावटणी एक एका भागती म्हणून वारकरी एकमेकाच्या पाया पडतात. त्यात लहानतो नाही, महाराज नाही, साधा वाद करणार, गायक नाही, वादत नाही, कोणी एकामेकाच्या पाया पडतात. एकमेका लोटांगणी येते. निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाझर फुटती. हा एक आनंद आपल्याला मिळत असतो आणि तो प्रभूच्या नामचिंतनाने मिळतो. काय हा सगळा खेळ जो आहे तो खेळ भजनानंतर विठोबा रखुमाई
सोडून तुम्हालाच लोक महाराज म्हणतात. धोती तेच भेटते गाठ मारली नेसायचा कुठं ना काय सगळं चांगलं चाललंय. माझं शेवटच्या चरणावर आहे तुका धर्म संस्थापन आहे तुका धर्म
शेवटी जाता जाता सांगतात आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. हे सगळं खटाटोप देवाचा कशासाठी? संतांचा कशासाठी? देवाचा देव अवतारालाच मुळात त्याच्यासाठी येतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि संत कशासाठी? धर्मासाठी. धर्माचे पालन हेच करणे काम बीज वाढवाया. संत आणि भगवंत या दोन्हीचंही कार्य एकच. इथेही भगवंतात आणि संतात फरक एवढाच आहे. भगवंत दुष्टाला मारतो आणि संत दुर्जनाची दुर्जन बुद्धी नष्ट करतात. एवढा फरक दोन्ही मध्ये आहे, संत आणि भगवंत याच्यामध्ये. म्हणून संतांना आदरार्थी बोललं जात आणि देवाला एकेरी बोललं जात. देवाच्या बाबतीत एकेरी भाषा चालते, पण संतांच्या बाबतीत नाही चालत. तुम्ही संत माय मी पती काय त्यांचं वर्णन करू. महाराष्ट्रात नकळे साचार दावती देखणे अदृश्य दर्शने संताची त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे साचार ब्रह्मादिक. साधू संतांचं काय वर्णन करायचं? आपली वाणी अपुरी. आपल्या वाणीत तितकी ताकद नाहीये जी संतांचं आणि साधूंचं. कितीही मोठेपण सांगितलं, पण मोठेपण सांगितलं ना खरं आपली वाणी पवित्र होते. आपलं अंतःकरण पवित्र होते. पण संतांची चरित्र सांगत जावे. भगवंताचं चरित्र सांगत. संत चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी म्हटलंय. संतांचं गोड चरित्र सांगत जावं. देवाचा पुरुषार्थ सांगत जावं. देवाचा पुरुषार्थ आहे. आणि संतांचं चरित्र हे तुमचं माझं चारित्र्य घडवण्यासाठी उपयोगीचं आहे माझा. म्हणून संतांचा विचाराचं अनुकरण हेच आपल्याला ज्याने शिकवलं त्यांचे कळ प्रेमाने भजन ज्ञानेश्वर. महाराज जाता जाता एकच आपल्या सर्व वारकऱ्यांना गायक वादक सगळे आचारी वाढप करणारे हे अंगण झाडणारे सगळ्यांना सारखं फल मिळेल. कोणालाही कमी मिळणार नाही. हा बुधानाचा प्राण आहे. ही ऐश्वर्याची राजधानी. इथं रिक्त हस्ताने कोणी माघारी जात नाही. हो सगळ्यांना देतो तो. तो नाथच आहे. तो कोणालाही अनाथ ठेवत नाही. मायबाप सनाथ बनवतो. म्हणून नाथ याच्या दरबारामध्ये श्रीनाथांच्या आपण सालाबादप्रमाणे वार्षिक येतो. या ठिकाणी ते मुक्काम करतो. रस्त्याचे मुक्काम. काहींना सवय नसते चालायची तरीही चालतात. पाय सुजलेले असतात. घरी सोपायला कोणीतरी असत. इथं आपल्या हातानेच आपण चोपून घेतो.
काय करता कोणी मदत करायच नाही, कारण जे प्रत्येक जणच त्या मार्गाचा पांथस्त असतो, त्याच्यामुळं प्रश्न नाही. आता दादा सुद्धा एवढा ताकद वांगळे पण वाकून चालतंय हळूहळू. याचं कारण काय? याचं कारण चालण्याचे जे श्रम आहेत पायाला वगैरे, पण आनंद वेगळा आहे. चालण्याचा त्रास आहे, प्रसूतीच्या यातना भयानक आहेत, पण मुलगा झाल्याचा आनंद चांगला आहे. तसं वारीला चालण्याचं दुःख आहे, पण मोक्षाचा अधिकारी बनतो हा आनंद आहे. हा आनंद इथं काही कमी नाही, कोणत्या गोष्टीचं कमी नाही. म्हणून मजेने जीवन जगायचं. दरवर्षी चालल्याप्रमाणे आपली वारी पोहोचली करायची. आपली परंपरा आहे गोदड महाराजांची, त्या परंपरेचं पायी व्हायचं आणि जीवन कृतार्थ करायचं. जातानाही सावकाश जा, घाई करू नका. सगळेजण आपण योग्य रीतीने घरी पोहोचण्याची व्यवस्थाही उत्तम आहे. पण गर्दीत घुसणं, आपला लवकर जाणं, गाडीच्या मागे पळणं हे करू नका, कारण तशातून एखादी अप्रिय घटना घडते आणि त्याचा दोष आहे तो माणसं मग या वारीवर देतात. आपल्या चुकीचं क्षालन स्वतः करत जाऊ, कोणावर त्याचा आरोप करत जाऊ नका. हा आरोप बेकार आहे. म्हणून माझ्या सगळ्या माता भगिनींना, बांधवांना विनंती की जाताना शांतपणे जा. जसं येताना प्रेमाने आलोय तसं जाताना सुद्धा जा. काय आता माहेरला आलोय आपण इथं, आणि आता परत जायचंय ते सासरी जायचंय. माहेरचं सुख आहेच, त्याला काही जोड नाही, पण जिथं नांदायचंय आपल्याला ते सुद्धा प्रेमाने अंगीकारायचं. प्रेमाने अंगीकारायचं. कन्या सासुऱ्याशी जाय आणि मागे मागं वळून पाच जाव. पहिली जुन्या काळातली गोष्ट आहे, बैलगाडीत जायचे. आणायला मुलीला नवरा जात नव्हता, तरी सासरा, चुलत सासरा, दीर बैलगाडी घेऊन घोंगरं लावून ताट्या बांधून माग पुढं झापड्या सोडलेल्या पडद वर्षातून त्या मुलीला बसवायचं, गंध लावायचा आणि पाया पडायचं सवासणीने. त्या मुलीच्या एवढं लहान मुली, लहानपणीच लग्न व्हायची, 12, 15, 18. आता लग्नाला वय राहिलं ना, सांगायचं बी नसतं. ते मुलीचं वय सांगायचं नाही, पगार सांगायचा नाही. शहरात किती ठेव, किती शिऱ्या भातावर जगतोय बघायचं ना. म्हणून ते असा पता काढते. लांबपर्यंत मुलगी गेल्या माहेराकडे बघायची, कारण मागं बसलेली असायची पाहिजे. कसला आनंद होता ते. आता ते आनंद राहिला, आता रडतच नाही. परवा एका मुलीला वाटलं लावायला गेलो मी, ते मला वाटायचं आता रडल, मग रडत, आई रडते, बाप रडते, पोर भाऊ रडते. ती रडनाच. मी म्हणलं बाळ, तुझ्यासाठी 40 लाख रुपये खर्च केला, तुझ्या गळ्यात असू नाही. तिने उत्तर फार सुंदर दिलं. ते म्हणजे नव्या संसाराची सुरुवात हसत मुखाने पाहिजे. म्हणलं माळा असली तर राम गळ्यात माझ्या, आणि हो गुरु माझा. काय सांगायच्या, कुशात बापाला टाका करून घे, नवऱ्याला बाटा दाखविल्याशिवाय ही अवलाद राहायचे नाही. हे घडत राह, चांगलं जीवन जग, आनंदी राहा, प्रसन्न राहा. जेवढं आपल्याला ईश्वराने दिलंय सामर्थ्य, तेवढं नाथांच्या चरणी विनीत भावाने समर्पित करायचं. संसार सगळ्यांनाच करायचं, पण त्याच्यातही जोडून या धन उदास विचार म्हणून चांगल्या मार्गाने मिळवायचं, चांगल्या ठिकाणी खर्च करायचं. हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असला, आपलं जीवन कर्तार्थ होईल. असं झालेली सेवा गोदड महाराजांच्या चरणी विनीत भावाने समर्पित करतो. आणि शांती ब्रह्मनाथांच्या या दरबारात त्यांच्या पायावर साष्टांग दंडवत घालून हे वेळेवाकडे 4 शब्द प्रेमाने आपण या ठिकाणी निमंत्रित करतात. दादांचं माझं फारच अतिशय जवळचं प्रेम. कधीही चेअरमन तुम्ही दादांना विचारायचं की कार्यक्रमात व्यतिरिक्त मी कधी दादाची भेट घेतली का?
कधीच नाही. दादाची भेट लय झालं तर दिवाळीचा पाडवा, चैत्र पाडवा, विजयादशमी या 3-4 मुहूर्तावर फक्त फोन असतो फक्त दादाला, फक्त शुभेच्छा. हे माझं काही कामही नसतं. काही माणसं जाणीवपूर्वक जाऊन कशाला, ज्या खरं प्रेम आहे ना ते लोकांतच दाखवलं पाहिजे, मिठ्या मारल्या पाहिजे, तर रडलं पाहिजे, गळा भेट घेतली पाहिजे वगैरे. निवड लाभाडाचं लक्षण आहे ते. काय खरी माणसं नाही तर खरी नवरा तू इकडेच असेल. ते गुस्स्यात सुद्धा, रागात सुद्धा प्रेम करतात. आमची म्हातारी भांडणं झालं, दोन्हीकडे बसायचे, जेवतच नसायचे. शेवटी म्हातारीच उठायची 12 वाजता, क्या खाऊन कळलं लागली मिटली भांडणं. काय असतं लहान संसार परमार्थ असा करायचा सुंदर अशा प्रकारचा. सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. सर आले त्यांच्याही पायावर डोकं टेकवतो. उशिरा गावाला टायमाला मस्त पैकी आनंद आहे. बरं वाटलं. पृथ्वीराज चव्हाणावाडी आला मागून येऊन कमायला मुख्यमंत्री झाला. सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद. जय विठ्ठल. येणार नावा इकडे या. हरी 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 शिक्षिराये तुरी हो तुरी गाजी हरी तुम्ही आले दोही गडे मुक्तपदोरे गडे हे महातीचा धारा हरी दोही या मोकळा हरी दोही गडे मुक्तपदोरे हात हाती भोगा आणि कमुनी दिली तुम्ही हरी दोही गडे मुक्तपदोरे कंठे धरिला कृष्णमणी अवघाजनी वाटवे कवळे कावलोनिका हिवा मुनिया माटिका मुख मनोका